बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत. तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी ब्रेड पकोडाची रेसिपी पाहणार आहोत. कमी तेलामध्ये खूप काहीसा वेळ लागणार नाही आहे आणि झटपट बनवून होतो आणि खायला म्हणाल तर खमंग लागतो. चला मग रेसिपी पाहूया. एक मोठी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया, तसेच टोमॅटोसुद्धा टाकून घेऊया आणि 2 ते 3 हिरवी मिरची घेतलेली आहे, छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत, ते टाकूया. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायची आहे खूप सारी कोथिंबीर. यानंतर वारी येणार आहे मसाल्यांची. मसाल्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद पावडर, त्याचबरोबर धने पावडर आणि लाल तिखट. थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे, त्यामुळं लाल तिखटचं प्रमाण जरा थोडंसं जपूनच वापरा. यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता टाकायचं आहे 1 वाटी बेसन. सर्व मिश्रणामध्ये हे जे बेसन आहे ना, ते एकजीव करून घेऊया. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून, अगदी दाटसरही नाही आहे आणि पातळही नाही आहे, असं जे मिश्रण आहे ते आपण मळून घेऊया, एकजीव करून घेऊया. सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे. आणखीन थोडंसं पाण्याची आवश्यकता वाटते म्हणून पाणी टाकते. तर हे जे मिश्रण आहे ना, ते अगदी ब्रेडला लागलं पाहिजे अशा स्थितीमध्ये बनवून घ्या. आता मिश्रण मात्र रेडी आहे ब्रेड पकोडा बनवण्यासाठी. आता घेऊया ब्रेड. तर ब्रेडच्या मधोमधून आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि पाहू शकता असं ट्रँगल शेपमध्ये ह्याचा जो आकार आहे तो आपल्याला करायचा आहे. जर तुम्ही अशाच अख्ख्या ब्रेडला लावलं तरी चालतं. कट केलेला ब्रेडचा तुकडा मिश्रणामध्ये बुडवायचा आहे आणि अगदी पॅनवरती आहे ना थोडंफार तेल टाकायचं आहे आणि शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. खूप काहीसं तेलामध्ये आपण हे फ्राय करून घेणार नाही आहेत. अगदी मुलांच्या टिफिनसाठी देणार आहोत आणि आपल्याला पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा द्यायचं आहे, त्यामुळं खूप काहीसं तेल टाकायचं नाही आहे. अगदी थोडंफार तेल टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल गरम होईपर्यंत वाट पाहूया. आता छोटे छोटे पीसेस आहेत म्हणून इथे मी अगदी 2-2 असे फ्राय करून घेत आहे. पण तुम्ही जर का नाही का अख्ख्या ब्रेडलाच लावून घेत असाल ना एक तर एकच करू शकता. तर दोन्ही बाजूंनी मस्त असा भाजून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत. गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवायची, खूप काहीशी मोठी ठेवायची नाही आहे. एका बाजूने भाजून झाल्यानंतर पलटी करूया आणि पाहू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे. छान असं एक बाजू खरपूस भाजली गेलेली आहे. आता मी हे जे पीस आहे ना तुम्हाला अगदी जवळून दाखवते. मस्त असं दोन्ही पीसेस जे आहे ना ते छान असे फ्राय झालेले आहेत. जेवढा कमाल दिसतोय ना मंडळी, खायलासुद्धा हा पकोडा तेवढाच भारी होता, खमंग लागत होता, अप्रतिम होता. तर अशाच प्रकारचे सगळे पकोडे मी बनवून घेतलेले आहेत. खूप इझी आहेत, खूप काही साहित्य नाही आहे, काय नाही आहे. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये झटपट बनवून होतं आणि पोरंसुद्धा आवडीने खाल्ले जातात. तर आहे ना हा पकोडा मी सॉससोबत खूप एन्जॉय केला. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये हा ब्रेड पकोडा बनवून नक्की द्या. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.